पालखेड डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी महिला संतप्त झाल्या। शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवत महिलांनी यावेळी आपला संताप व्यक्त केलाय। येवला तालुक्यातील पाटचाऱ्यांना गेल्या 8 दिवसांपासून पाणी ओसंडून वाहत आहे, परंतु पालखेड डाव्या कालव्याखाली असलेल्या 28 क्रमांकाच्या चारीवरील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसंच शेतीसाठी पाणी मिळालं नाही। म्हणून शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। महिलांनी अतिशय आक्रमक होऊन पालखेड डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या फेरीसाठी आल्या असताना त्यांनी अडवले। या ठिकाणी या महिला ठाण मांडून बसल्या होत्या। जोपर्यंत अधिकारी पाणी सोडत नाही तोपर्यंत गाडीतून खाली उतरू देणार नाही असा हट्ट यावेळी महिलांनी धरला। परंतु येथील शेतकऱ्यांनी भाजपच्या अमृता पवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ बोलावून घेतला। या ठिकाणी जाऊन पालखेड डाव्या कालव्यावरील चारी क्रमांक 28च्या गेटची कुलप तोडून पाणी सोडण्यात आले। यावेळी आक्रमक महिलांनी सांगितलंय की जर कोणी या गेटचं पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला तर सर्व महिला पालखेड डाव्या कालव्यात उड्या मारून आत्मदहन करू असाही इशारा यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आक्रमक महिलांनी दिलाय। सर, हा गेट आम्ही सर्व महिलांनी मिळून खोललेला आहे। यामध्ये बाकी कोणाचाही काहीच रोल नाही, कोणाचं आम्ही आमच्या जबाबदारीवर हा गेट खोललेला आहे आणि जोपर्यंत आमचं भरणं होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणारही नाही आणि गेटही कोणाला बंद करून देणार नाही। जेव्हा आमचं भरणं होईल तेव्हा आम्ही स्वतः हा गेट बंद करू, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। 28 नंबर तारीख नाव घ्या ना, कोणता गेट आहे? काही नाही, 28 नंबर गेट माहिती आहे। 28 नंबर आताही नाव इथे येऊन हे गेट आम्ही सर्व महिलांनी खोललेलं आहे आणि आता ते पाणी 24 तासासाठी त्यांना द्यायचं ठरवलेलं आहे। किती वार आता हे गेट यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शेतकरी म्हणून हे गेट खोलत आहे आणि आम्हाला पाहिजे पोलीस बंदोबस्त पण पाहिजे आमच्या सुरक्षेसाठी। जोपर्यंत आमचं भरून होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पण पाहिजे आणि आम्ही बिलकुल पण हलणार नाही, नाहीतर आम्ही इथं पाटात उड्या मारतो। मुलं बाळ जनावर आणि शेती इथं कुठेच पाणी नाहीये, सगळ्या विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत। त्यामुळे आज यांना या पाण्याची अत्यंत गरज आहे। 6 तासांसाठी किंवा 8 तासांसाठी फक्त चालू ठेवायची ही चारी, अजून तरी शासनाने ती चारी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आम्ही या सगळ्या महिला भगिनी इथे आलेलो आहोत। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।